एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेना भवनासमोर जनसुरक्षा विरोधी राज्यव्यापी आंदोलनाचे बॅनर्स लागले। दुपारी 3:30 वाजता महाविकास आघाडीकडून भव्य निदर्शनं केली जाणार आहेत। राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हा स्तरावर हे आंदोलन होणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईतील दादर सेना भवन समोर सध्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधातले बॅनर झळकतायत। मी सध्या दादर सेना भवनच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी विभाग प्रमुख आणि आमदार महेश सावंत यांच्या वतीनं बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। शिवसेना, ठाकरे गट, माकप, भाकप, शेकाप यांच्यासह अन्य समविचारी पक्ष आंदोलनात सहभागी होणारे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड ह्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। नक्षलवाद विरोधात सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत, त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही आणि या कायद्यानुसार कुणालाही अटक करण्याची, तुरुंगात डांबण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद आहे। त्यामुळे हा काळा कायदा हाणून पाडण्यासाठी विरोधी पक्षांनी वज्रमूठ केली आहे। 2 ऑक्टोबर रोजी राज्यात आंदोलन केलं जाणार आहे आणि हे आंदोलन सुद्धा तितकंच भव्य आणि मोठं असणार आहे। त्यामुळे राज्यामध्ये महाविकास आघाडी आता जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।